महाकालेश्वराची काही न उलगडलेली रहस्य. एका पवित्र विधीमध्ये चितेच्या राखेचा वापर, असं का? आणि पंतप्रधान सुद्धा या शहरात रात्रभर थांबायला का घाबरतात? चला तर मग महाकालेश्वर मंदिराच्या याच गहन रहस्यांचा शोध घेऊया. महाकाल म्हणजे काळ आणि मृत्यूचे स्वामी, जे या दोन्हींच्याही पलीकडे आहेत. इथे आहे जगातलं एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग, म्हणजेच मृत्यूची दिशा. याची कहाणी सुरू होते दूषण नावाच्या एका राक्षसापासून आणि एका लहान मुलाच्या अढळ श्रद्धेतून. दूषणाच्या हल्ल्यानंतर महाकाल प्रगट झाले. त्यांनी राक्षसाला भस्म केलं आणि त्याच राखेने स्वतःला सजवलं. हीच होती पहिली भस्मारती. आजही ही भस्म आरती रोज पहाटे 4 वाजता होते. असं मानतात की यामुळे अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. महाकालच्या राज्यात राजा फक्त एकच असू शकतो. मोरारजी देसाई इथे रात्रभर थांबले. दुसऱ्याच दिवशी सरकार पडलं. येडियुरप्पांनाही 20 दिवसांत राजीनामा द्यावा लागला. म्हणूनच कोणताही नेता उज्जैनमध्ये रात्री थांबत नाही. पण 2023 मध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही परंपरा मोडली आहे. पण खरी रहस्य तर मंदिराच्या भिंतींच्या आत आणि अगदी जवळच दडलेली आहेत. हे मंदिर 3 स्तरांमध्ये विभागलेलं आहे. तळमजल्यावर महाकालेश्वर, मध्ये ओंकारेश्वर आणि सर्वात वरती नागचंद्रेश्वर. सर्वात वरचं नागचंद्रेश्वर मंदिर वर्षातून फक्त 1 दिवस उघडतं, कारण इथे नागराज तक्षकाला एकांताचं वरदान मिळालं होतं. आता जवळच्याच कालभैरव मंदिरात एक असं रहस्य आहे जे विज्ञानालाही कोड्यात टाकतं. इथे देवाला दररोज हजारो बाटल्या मद्याचा नैवेद्य दाखवला जातो. पण गंमत म्हणजे ताटलीत ओतलेलं मद्य चक्क गायब होतं. ते जातं कुठे? ब्रिटिश अधिकारी, शास्त्रज्ञ, अगदी आंतरराष्ट्रीय टीम्सनी पण तपास केला, पण उत्तर कोणालाच मिळालं नाही. तर मग हा देवाचा चमत्कार आहे की भौतिकशास्त्राचा एखादा नियम जो आपल्याला माहीत नाही? की ही केवळ अढळ श्रद्धेची शक्ती आहे?